त्या प्रकारचा चारा खाणारं एकमेव जर प्राणी काही असेल, तर ती शेळी आहे. त्यामुळं निसर्गात जेवढी काही सत्व आहेत, ती सगळं तिच्या दुधातून येतात. ते जे दूध आहे, ते कावीळसारख्या रोगावरती परिणामकारक आहे. म्हणजे काविळीचं जे औषध बनतं, ते त्या शेळीच्या दुधापासून बनतं. इतर जी जड औषधं असतात, जी पचायला जड असतात किंवा शरीरामध्ये लवकर विघटन होत नाही, अशी सगळी औषधं शेळीच्या दुधासोबत घ्यायला डॉक्टरांकडून सल्ला दिला जातो. लहान मुलांसाठी सगळ्यात जास्त जर काही उपयोगी असेल आईच्या दुधानंतर, तर ते शेळीचं दूध आहे. त्याच्यानंतर शेळीच्या दुधाचा फायदा असा आहे, की तुम्हाला जर पाचन संबंधी तक्रारी असतील, पचन व्यवस्था खराब होत असेल, पोटाचे विकार असतील, ते सगळे सुधारवण्यासाठी शेळीचं दूध हे सगळ्यात उपायकारक आहे. त्यामुळे शेळीचं दूध जेवढं गुणकारक आहे, तेवढंच या शेतकऱ्यांसाठी सुद्धा उपयोगाचं आहे. परंतु त्याला मार्केट अवेलेबल होत नव्हतं. तर आपण शेळीच्या दुधाला मार्केट अवेलेबल करतोय. गाईचं असेल, म्हशीचं असेल, ते तूप आपण लोकांपर्यंत पोहोचवतोय.